वळूयात पुढच्या बातमीकडे। सांगलीमध्ये संजय राऊतांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडून राऊतांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली आहे। कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याचा निर्वाळा देण्यात आलाय। तर उद्या पार पडणाऱ्या ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राऊत आज सांगलीमध्ये। हे दृश्य आपण पाहतोय सांगलीमधून। सांगलीमध्ये संजय राऊतांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, कशा प्रकारची खबरदारी घेण्यात येते सांगलीमध्ये? नक्कीच श्रद्धा, सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्या उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज सांगलीत आलेत। दरम्यान संजय राऊत यांचे हेलिकॉप्टर सांगलीतील कौलापूर विमानतळावर लँड झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली, परंतु या हेलिकॉप्टरमध्ये निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू मिळून आल्या नसल्याचे सांगण्यात आले। तसेच संजय राऊत यांचे हेलिकॉप्टर हे लँड होत असताना आणि संजय राऊत हे हेलिकॉप्टरमधून उतरत असल्याचे संपूर्ण चित्रीकरण देखील आता निवडणूक आयोगाकडून करण्यात आले। श्रद्धा, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर बातमी आपण पाहतोय सांगलीमधून। सांगलीमध्ये संजय राऊतांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडून राऊतांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली आहे। स्वप्नील, धन्यवाद।